नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला 30 मिनिटात म्हणजे अर्ध्या तासात संध्याकाळचा संपूर्ण स्वयंपाक कसा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि स्वयंपाकाची संपूर्ण रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत जा। आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। प्रथम पहिल्यांदा आपण वाटणाची तयारी करू। मी आज उकडलेल्या अंड्याची भाजी करणार आहे, पातळ भाजी। वाटणाची तयारी करू आता। हा बघा, मी कांदा घेतलेला आहे, 2 कांदे मोठे चिरून घेतलेला आहे आणि चांगलं तेलात परतून घेतल्यात। त्यामध्ये खोबरं, लसूण, कोथिंबीर टाकलेला आहे आणि परत तेल वतून परतून घेतलेला आहे। हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करू। वाटणाची पेस्ट करून घेतली आहे। आता ती कढईमध्ये तेल टाकून चांगली परतून घ्यायची, म्हणजे भाजीला आंबट वास येणार नाही। त्याच्यानंतर आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। ही बघा, मी 10 अंडी घेतलेली आहेत। 5 ते 6 जणांची अंडी शिजवलेली आहेत, पण मी भाजी फक्त 5 जणांचीच करणार आहे। बाळासाठी 2 अंडी काढून ठेवणार आहे। हे बघा, मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकून परत चांगलं परतून घेणार आहे। चांगलं परतून घ्यायचं। भाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवलं। अंडी, कोथिंबीर, मीठ आणि काळा मसाला। आपल्याला तिखट कमी जास्त लागेल तेवढं तिखट टाका। 1 चमचा मी तिखट टाकलेला आहे। त्याच्यानंतर एव्हरेस्ट मसाला कोणाला लागत असेल तरच टाका, नसेल लागेल तर नका टाकू। त्याच्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं। त्याच्यानंतर एव्हरेस्ट मसाला कमी जास्त टाकला तरी चालतो, भाजीला चांगला स्वाद येतो। मी 5 जणांची अंड्याची भाजी करते। अंडी अगोदरच उकडून घेतलेली होती व सोलून ठेवली होती। त्याच्यानंतर हा बघा, मसाला टाकते मी सुहानाचा, थोडासाच टाकलेला आहे। काळ्या तव्यात भाजी केलेली चांगली असते शरीरासाठी, त्यामुळे मी काळ्या तव्यात भाजी करते। त्याच्यानंतर अंडी टाकून घेते सगळी। गावरान अंडी आहेत। काळ्या तव्यात केल्यानंतर सुद्धा त्याची चव खूप छान बदलते। अंडी चांगली त्या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकते। त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाजी लवकर होते। आपल्याला पातळ किती कमी जास्त पाहिजे तेवढीच पाणी होतं। चांगलं परतून झाल्यानंतर मी गरम करायला पाणी ठेवलं होतं। पाण्याचा रंग बघा कसा दिसतोय तुम्हाला, असा हिरवा हिरवा दिसतोय। मी मगाशी पेस्ट केली होती ना, ते भांडं धुवून पाणी उकळायला ठेवलं होतं। पाहिजे तेवढंच तुम्हाला पाणी होता। बघा, भाजीला उकळी लगेच आलेली आहे। भाजी पटकन होते, वेळही वायाला जात नाही आपला। उकळी त्याला चांगली येईपर्यंत त्याला ठेवा। उकळी आल्यानंतर 5 मिनटं त्याला त्या मसाल्यामध्ये शिजू द्या पाण्याच्या। बघा, मी कढई भरून, म्हणजे काळा तवा आहे तो, काळा तवा भरून मी केलेला आहे। काळ्या तव्याचं लोह आपल्या शरीरात गेलेलं चांगलं असतं, आपल्या शरीरासाठी लोह मिळतं। आजकाल काळ्या तव्यात कोण भाजी करत नाही। भाजीला उकळी येते आता, ती काही उकळी यायला सुटते आता। जर पाहुणे येणार असतील संध्याकाळच्या टायमिंगमध्ये तर अर्ध्या तासात ह्या टिप्स वापरून तुम्ही स्वयंपाक करू शकता।
भाजीचा स्वाद तर खूप छान येतोय. आणि जर भाजीला जास्त फेस आला तर समजायचं भाजीमध्ये मीठ कमी आहे. ही टीप तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आपण भात करू. भात करताना नेहमी जर चांगल्या तांदळाचा असेल, बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ असेल, 1 ग्लास तांदूळ घेतलं तर 2 ग्लास पाणी ओतायचं. त्यामध्ये 3 शिट्ट्या केल्या की आरामशीर भात होतो. मी आज रेशनच्या तांदळाचा भात करणार आहे, तर मी 1 ग्लास तांदूळ घेणार आहे. त्यासाठी रेशनच्या तांदळाला 2 ग्लास नाही तर 2.5 ग्लास पाणी होता. रेशनच्या तांदळाला शिजायला पाणी जास्त लागतं, त्यामुळे मी आज 2.5 ग्लास पाणी ओतून रेशनच्या तांदळाचा भात करणार आहे. मी पाणी उकळून घेतले, त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाका. चवीपुरतं मीठ टाका. नंतर तांदूळ मोजून घ्या. तांदूळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर कुकरमध्ये टाका. 3 शिट्ट्या केल्या की भात 5 मिनिटात होतो. हा बघा, मी रेशनचा तांदूळ 1 ग्लास मोजून घेतलेला आहे. पूर्ण 1 ग्लास सपाट ग्लास घेतलेला आहे मोजून. आता तो पाण्यामध्ये त्यामध्ये खडा वगैरे बघून पाण्यामध्ये धुवून नंतर टाकायचं. तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आलेली आहे. तांदूळ धुवून मी पाण्यात टाकते. बघा धुतलाय का नाही तांदूळ. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचा, म्हणजे पांढरा शुभ्र दिसतो. त्याच्यानंतर तांदूळ टाकल्यानंतर झाकण लावून घ्या. झाकण लावल्यानंतर 3 शिट्ट्या करा. कमी ह्याच्यावर केल्या तरी चालतील. जास्त फुल गॅसवर केल्या तर शक्यता रेशनच्या तांदळाचा भात करपतो. त्यामुळे कमी ह्याच्यावरच करा. आपण झाकण लावलेला आहे. त्याच्यानंतर झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या होण्याची वाट बघू. 5 ते 10 मिनिटात 3 शिट्ट्या होतात. शिट्ट्या झाल्या की बंद करू. आता राहिलं भाकरीची तयारी. भाकरी मी बाजरीच्या करणार आहे. कोणाला ज्वारीच्या करायच्या असेल तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार करा. भाकरी करत असताना एक भाकरीचं मळलं तर खूप सोयीस्कर होतं व चांगलं भाकरी चुरून मळता येतं. चांगलं जेवढं मळता येईल भाकरीचं पीठ तेवढं मळा. दोन्ही हाताने एखाद्याला येत असेल तर दोन्ही हातांनी मळलं तर खूपच छान. मला एकाच हाताने येतं आहे, त्यामुळे मी एकाच हाताने भाकरीचं पीठ मळते. रोजही आणि कुठे कार्यक्रमाला गेली तरी मी एकाच हाताने भाकरीचं पीठ मळते. गॅसवर तवा ठेवलेला आहे. भाकरीचं पीठ चांगलं मळून घेते. भाकरीचं पीठ मळत असताना पाणी लागेल तसं थोडं थोडं घ्या. एकदम घेतलं तर भाकरीचं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामध्ये नंतर पीठ घाला, नंतर घट्ट करा, मग ती भाकरी त्याची चांगली होत नाही. असा गोल उंडा करून घ्या. खाली भाकरीचं पीठ टाका. हाताला थोडं भाकरीचं पीठ लावून घ्या, म्हणजे वरच्या बाजूने भाकरी चिटकणार नाही. ह्या पद्धतीने जर भाकरी केली तर भाकरी तुमची टम अशी फुग्यासारखी फुगते. ती बघा. नंतर एका हाताने पहिल्यांदा थापून घ्यायची. जशी भाकरी मोठी होत जाईल तशी दोन्ही हाताने थापून घ्या. थापल्यानंतर आपला इकडं गॅस तापलेला आहे का ते चेक केल्यानंतर गॅसमध्ये भाकरी टाकून घ्या. गॅसमध्ये भाकरी टाकल्यानंतर लगेच पाणी लावायचं नाही, कारण लगेच पाणी लावलं की असं गिचका होते भाकरी. त्यामुळे थोड्या वेळाने 1 सेकंद 2 सेकंद थांबून पाणी लावा. आणि पाणी लावण्याची पद्धत कशी, एकदम पाणी ओतू नका. असं शिंपडा आधी सगळ्या भाकरीवर पाणी आणि नंतर पूर्ण भाकरीला पाणी लावा. पाणी जरा भाकरीला लावलेलं सुकलं की एक बाजू उलटून घ्या.
भाकरी उलटत असताना कडा पूर्ण सोडवून घ्या आणि मगच भाकरी उलटा. हे बघा, भाकरी तुटणार नाही, काहीच होणार नाही भाकरीला. एक बाजू पचेपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेऊ. दुसऱ्या भाकरीचंही पीठ तसंच मळायचे. एकाच हाताने मळा तरी चालेल. नंतर तशीच भाकरीची, पहिल्या भाकरीची प्रोसेस केली आहे तशीच त्या भाकरीची प्रोसेस करायची. तोपर्यंत तव्यात टाकलेली भाकरी पचेल. वरची भाकरी पचली आहे का ते आपण एकदा चेक करून घेऊ. ही बघा भाकरी कशी झालेली आहे. तव्याला चिटकली पण नाही. त्याच्या कडा बघा पूर्ण सुटलेल्या दिसतात आता. म्हणजे एक साईड भाकरी पचलेली आहे. आता आपण काय करू, कुणाला तव्यावरच भाजलेली आवडते, पालती टाकून भाकरी तव्यावर भाजलेली कुणाला आवडते, कुणाला गॅसवर पालती भाजून भाकरी आवडते. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. मी आता गॅसवरच भाजणार आहे, कारण आमच्या घरात काही तव्यावर भाजलेली भाकरी आवडत नाही. ही बघा, गॅसवर तशी पालती टाकून भाकरी भाजा. उलटण्याचा शक्यतो वापर करा, कारण हाताचा वापर केला तर वाफ भाजण्याची खूप शक्यता असते. हे बघा कशी फुगते भाकरी. पूर्ण भाकरी सगळ्या बाजूनी भाजून घ्या. म्हणजे भाकरी अशी टम फुगेल. ठीक आहे, सगळीकडून मी भाकरी भाजून घेतलेली आहे. आता तुम्हाला दाखवते भाकरी कशी भाजली आहे ती. जास्त करपली पण नाही आहे, कच्ची पण राहिलेली नाही. बघा भाकरी कशी भाजली. तर अशा पद्धतीने भाकरी केली तर भाकरी चुकणार नाही.